की हो आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आम्ही आमचा हिंदुत्ववादी सोडणार नाही. पण आमचा हिंदुत्ववादी कोणी दुसऱ्यांनी शिकवण्याची गरज नाही आणि आमचा हिंदुत्ववाद हा भारतीय जनता पार्टीसारखा नाही आहे. 2.5 वर्षामध्ये किती लोकांना रोजगार मिळालेला असा एक प्रकल्प त्यांनी दाखवा का इकडे आम्ही आणलं, हे कृतीतून झाले. बघा इकडे 1 लाखपेक्षा जास्त फॉक्सकॉन गेला, काय फरक पडत नाही, 5 लाख लोकांना मिळाले. तर आम्ही पण आमची तोंडं बंद करू. तुम्हाला हे मान्य आहे का की शिवसेना ही काँग्रेसची स्पेस व्यापते म्हणून काँग्रेसला भेटते? MIM सारखे लोक असतील आणि जे असे फार असे एक्स्ट्रीमिस्ट लोक करून करत असतील तर त्याच्याबद्दल आम्ही परकटपणे आमची भावना आजही बोलू ना. म्हणजे MIMला घेण्यात विरोध आहे तुमचा? एक्स्ट्रीमिस्ट लोक आहेत, त्यांनी त्यांची भूमिका उद्या बदलली तर तो विषय वेगळा होऊ शकतो, पण ते आज तर ते बोलताना त्यांची जी भाषा किंवा शैली ही वस्तुस्थिती आहे. तो वर्ग जर आम्हाला आमच्याबरोबर राहायला तयार आहे, याच वर्गाच्या मागे म्हणजे आशिष शेलार आशिष अन्सारी व्हायला तयार होतात, त्यावेळी टीका होत नाही. एकनाथ शिंदे एका विभागाचे नेते, ते कधी राज्याचे पूर्ण नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती कधी दिली गेली नव्हती. उद्धव ठाकरे एका पक्षाचे नेते होते, त्या पक्षाच्या नेत्यापैकी एक नेत्यांनी ही वेगळी भूमिका घेतली आणि ही सत्ता आली आणि केंद्र आणि राज्यामध्ये त्यांना मिळाल्यानंतर आणि सत्ता मिळाल्यानंतर समजा जर ते राज्याचे मुख्यमंत्री नसते, ते फक्त एक मंत्री झाले असते तर कदाचित आपण त्याची नावाची चर्चा पण केली नसती. आमच्यामध्ये ऑलरेडी आमच्याकडे उमेदवारांची संख्या एवढी आहे की आम्हाला आयात करायचीच गरज लागत नाही. नमस्कार, बोलबेडू चर्चामध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका कधीही जाहीर होतील अशी शक्यता आहे, कारण आता केंद्रीय निवडणूक आयोगाची जी टीम आहे ती सुद्धा राज्याच्या दौऱ्यावरती येते आणि सगळेच पक्ष आता तयार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपण वेगवेगळ्या पक्षामधल्या वेगवेगळ्या नेत्यांशी आपण संवाद साधतोय. आज आपल्यासोबत आहेत सचिन अहिर, शिवसेनेचे उपनेते आहेत, प्रवक्ते, विधान परिषदेवरती आता आमदार आहेत, 7 खाती मंत्री म्हणून त्यांनी त्याचा कारभार पाहिलेला आहे आणि ते आपल्यासोबत आज आहेत. स्वागत आहे तुमचं. नमस्ते. आणि मी जसं म्हटलं की आता कधीही ती घोषणा होऊ शकते. होणार ना? पक्की होणार. आणि फक्त फिरायला येणार राजकीय हवामान, नुसतं हवामान नाही. आणि उद्धव ठाकरे, कारण काय 3 दिवसाचा दौरा आहे, म्हणजे क्युरिसिटी एक आहे की 3 दिवसाचा दौरा आहे आणि त्याच्यात लास्टला त्यांनी प्रेस घेतली. शक्यतो ते आढावा खूप अगोदर घेऊन डायरेक्ट प्रेस घेत असतात, मला माहित नाही. आता ते कदाचित दिवाळी असल्यामुळे तारखा, कारण याच्या आधी पण अनाऊन्स केल्या मग बदलाव्या लागल्या, तर महाराष्ट्रात हेच कारण सांगून ऍक्च्युली त्यांनी पुढे नेलं. त्यामुळे दिवाळीच्या नंतर घ्यायचं काय घ्यायचं. पण उद्धव ठाकरे हे कायम सांगत आलेत की घ्या निवडणुका, हिंमत असेल तर. म्हणजे अगदी महापालिका असो हे असो, एकदा होऊन जाऊ द्या फैसला. तर आणि आता लोकसभेच्या याच्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स अजून वाढलेला आहे. मला सुरुवात तिथूनच करायची आहे की एक प्रकारे लोकसभा ही सेमीफायनल होती आणि विधानसभा ही फायनल, किंवा पहिला अंक किंवा दुसरा अंक. हा जो कॉन्फिडन्स दिसतोय आणि तो इतका कॉन्फिडन्स आहे की मग मुख्यमंत्री म्हणून सुद्धा आता उद्धव ठाकरेच. संजय राऊतांचं जे विधान आहे, म्हणजे शरद पवार म्हणतात की ज्याच्यात जास्त जागा तो मुख्यमंत्री, संजय राऊत म्हणतात की असं काही फॉर्म्युला नाही आहे. हे कशाचं द्योतक आहे? हा जो कॉन्फिडन्स आहे, हा दावा आहे, क्लेम आहे, काय आहे? ते मी नेहमीच एक म्हणत आलो आणि विश्लेषण मी माझ्या पद्धतीने ज्यावेळी करतो की ही जो घटनाक्रम झाला ते अत्यंत चुकीचा या राज्यामध्ये जरी झाला असेल तरी देखील एक नेहमी एक प्रश्नचिन्ह काही लोक निर्माण करायचे उद्धव ठाकरे साहेबांच्या लिडरशिपबद्दल किंवा स्वर्गीय बाळासाहेब नंतर कोण. पण हे नेहमी तुम्ही बघितलं असेल की बाळासाहेबांच्या नंतर पण महानगरपालिका निवडणुका आल्या आणि वेगवेगळे लढलो आम्ही. BJP नसताना पण देखील आम्ही त्यावेळी सामोरे जाण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनीच ते केलेलं आणि ते करून दाखवलेलं आहे. पण यावेळची ही लिडरशिप आणि जी निर्माण झाली, जी मी एक राजकीय विश्लेषक म्हणून, कार्यकर्ता आणि पक्षातला एक प्रमुख या नात्याने मी नंतरचं बघतो, पण एक बाहेरचं जी बघतो की पहिल्यांदा त्यांची लिडरशिप ही नॅशनल लेवलला गेलेली आहे. आणि नॅशनल लेवलला ही एकमेव अशी एक लीडर आहे की जे एका बाजूला राष्ट्रवादी, एका बाजूला काँग्रेस ही अलायन्स ठेवून पण विधिमंडळामध्ये असेल किंवा ओपन व्यासपीठावर म्हणतो की हो आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आम्ही आमचा हिंदुत्ववादी सोडणार नाही. पण आमचा हिंदुत्ववादी कोणी दुसऱ्यांनी शिकवण्याची गरज नाही आणि आमचा हिंदुत्ववाद हा भारतीय जनता पार्टीसारखा नाही आहे. हे ताटरपणे बोलण्याची हिंमत ही दुसरा कुठच्याही अन्य पक्ष जे महाविकास आघाडीच्या घटकामध्ये ते दिसत नाही. आणि मग तुम्ही बघितलं असेल त्यांची रीच की फक्त काही लोक म्हणायचे की मुंबई आणि अर्बन पुरतात आहे का, पण आज ग्रामीण भागातल्या प्रत्येक घरापर्यंत ते पोचलेले आहेत, राज्यामध्ये पोचले. पण देशाच्या कुठच्याही कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही गेलात तर उद्धव बाळासाहेब ठाकरे कोण हे जर आता कोणाला बोलायची गरज लागत नाही, ते ओळखलेलं आहे. म्हणजे एक संघर्ष योद्धा म्हणून त्यांची ती लिडरशिप आली आणि ही लीडरशिप जी आली
ही चिडेतून आलेली आहे. मी नेहमीच सांगत असतो की कुठचाही कार्यकर्ता, कुठचाही नेता ज्याच्या मनामध्ये चीड नाही एका विषयाबद्दल, त्याशिवाय तो नेता आणि कार्यकर्ता होऊ शकत नाही. आणि मला वाटते ते गुण त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. आणि म्हणून कुठच्याही निवडणुकीला सामोरे जाण्याची त्यांची ही मानसिकता आहे. कारण शेवटी जनता जनादर आहे. जनतेच्या दरबारामध्ये आम्ही जायला पाहिजे. म्हणजे केंद्र सरकार एका बाजूला न्याय देत नाही, राज्यपाल न्याय देत नाही, केंद्रीय निवडणूक आयोग न्याय देत नाही, सर्वोच्च न्यायालयामध्ये अजूनही न्याय प्रलंबित आहेत. मग नेमकं कोणाकडे जायचं? यातूनच उद्धव हे ह्यामुळे हे अंगावर घेणं जे तुम्ही म्हणताय, नाही, की भाजपला जे आता अंगावर घेतायत. तुम्ही बघा ना, लोकसभेमध्ये जे तुम्ही आता म्हणजे अर्थात आपण सिनियर आहात, प्रत्येकांच्या भाषणाची तुम्ही सिरीज जर बघितली असेल, म्हणजे शेवटी व्यासपीठावरती सर्व मान्यवरांना सांगावं लागेल की उद्धवजी तुम्ही लास्टला बोला. वेरेज प्रोटोकॉलप्रमाणे त्यांनी अगोदर बोलणं पाहिजे. पण ते बोलण्याचं काम करेन, कारण ते बोलल्यानंतर त्याच्यासमोरचा असलेला जो एकंदरीत वातावरण असेल किंवा त्या कार्यकर्त्यांचा जोश, मग तो सर्वपक्षीय, म्हणजे कधीकधी तर पक्षापेक्षा जास्त काँग्रेस NCPतले कार्यकर्त्यांच्या जर तुम्ही त्याला दाद बघितलं तर जो कनेक्टिव्हिटी जो त्यांच्याकडनं जे होतोय, त्यामुळे ती लिडरशिप येते ना. आणि हे काय आज बोलण्यासारखा विषय असं नाही आहे. ज्यावेळी महाविकास आघाडीची बैठक झाली ते सर्व नेत्यांसमोर त्यांनी काय सांगितलं, एकच सांगितलं की बुवा काहीतरी तुम्ही चेहऱ्याचा निर्णय घ्या. का घ्या? कारण तुम्हाला ज्यावेळी सामोरे जायचे आहेत या लोकांच्याकडे, एका बाजूला नरेंद्र मोदींचा चेहरा आहे, दुसऱ्या बाजूला ह्या 3 जे सत्तेमधली असलेली जी चेहरे आहेत, तर आपल्याला पण सामोरे जावं लागणार आहे. तुम्ही जसं म्हटल्याप्रमाणे असं नाही की कधी ह्याच्यात अगोदरचा प्रयोग कधी झाला नाही असं. ज्यावेळी राष्ट्रवादीची संख्या जास्त होती, म्हणजे मी त्याला साक्षीदार आहे, त्यावेळी राष्ट्रवादींनी पण एक पाऊल मागे ठेवून काँग्रेसला लिडरशिप दिली होती ना. बरोबर. संख्याबळावर मग खाते त्यांनी बदलून घेतले किंवा तो फॉर्म्युला असं काही नाही, असं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, त्यांनी ह्याचंही स्पष्टीकरण यासाठी केलं की आमचा जो अनुभव भारतीय जनता पार्टीबरोबर राहिलेला आहे, आमचे तुम्हाला मी सांगतो दाव्याने तुमच्यासमोर, म्हणजे मी आकड्याने पण सांगू शकेन किंवा विश्लेषण ज्यावेळी वेळ तुम्ही मला द्याल तेव्हा एक तुम्हाला चार्ट पण पाठवेन. 22 ते 30 सीट्स असे आहेत की जे भारतीय जनता पार्टीने जाणून बुजून आम्हाला पाडले. म्हणजे अगदीच पुण्याचीच जर तुम्हाला म्हणायचं असेल तर खेड आळंदीचा जे आता देशमुख म्हणून जे राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत, त्यांनी 30,000 मतं घेतली. आज आमचा तिकडे सिटिंग उमेदवार पडला. बुचलेताई जी आहेत, आशाताई बुचकेताई जी आहेत, त्यांनी जुन्नरमध्ये त्यांनी बंडखोरी केली. ते BJPनेच त्यांना इनडायरेक्टली मदत केली. आज ते कुठे आहेत? BJPमध्ये, तिकडे आमचे उमेदवार पडले. हे पाडापाडीचं काम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की बघ तुम्ही आकड्यावर जाऊ नका, जे काय निर्णय घ्यायचा असेल ते घ्या. आणि मला असं वाटतं अंतिम स्तरावरती त्याचा काय ना काहीतरी निर्णय. इंटरेस्टिंग मला यात जाणवते की शरद पवारांनी मध्ये सांगितलं की मला काय रस नाही मुख्यमंत्री पदामध्ये. हो, हे सांगितलं. हे फार महत्वाचं वाक्य आहे. शरद पवार म्हणतात ते तसंच करतात किंवा तो आपण बाजूला ठेवू. त्यांनाही कदाचित पॉलिटिकली पार्टीमधून त्यांच्यावर काम केलं नाही. म्हणजे मला आठवते की तुम्ही जेव्हा शिवसेनेमध्ये आलात तेव्हा तुमचं एक फार भारी वाक्य होतं की हृदयात आणि डोक्यामध्ये बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे दिल दिमाग दोन्ही तुम्हाला माहिती आहे. मला ते विचारायचं की काँग्रेस ज्यांना आता असं वाटायला लागले की आपल्याला 80-85 जागा मिळणार, आपण 125 जागा मागू, जवळपास गृहीत धरूनच चालेल की मुख्यमंत्री हा जो काँग्रेसचा आहे, तर काँग्रेसकडनं हे जास्त असू शकते. बरोबर आहे ना. म्हणजे मला असं वाटतं की अजून पत्ता नाहीये कशाचा. अजून असू शकतो. शिवसेना आणि काँग्रेस दोघांचाही उतावीळपणा थोडासा आहे. आपण म्हणतो ना उतावळणारा गुडघ्याला बाशिंग, मुख्यमंत्री पदाचं बाशिंग दोघंही बांधतायत. नाही, असू शकते. मी त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही. पण एक गोष्ट नक्कीच दिसते की बाबा त्यांच्या बोलण्यावरून पण तरी ती स्पष्टता दिसते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप मोठ्या प्रमाणावरती मॅच्युरिटी ही देशाच्या स्तरावरच्या लिडरशिपची, आणि आम्ही अलायन्स ही काय एका राज्यापुरता किंवा त्या लोकांपुरताच बघून केलं नाही. कारण ॲम्बिशियस असणारी लोक पण आहेत. म्हणजे समजा उद्या मला असं वाटते की मला काहीतरी पद मिळालं तर मी त्यासाठी थोडा आग्रही भांडेन ना, तशी कदाचित शक्यता नाकारता येत नाही. पण ज्यावेळी सेंट्रल लिडरशिपशी ज्यावेळी चर्चा होते किंवा त्यांच्याशी ज्यावेळी बोलत असतो, त्यावेळी मला असं वाटते की हा मुद्दा फार काय पुढे येऊन राहील असं आम्हाला तरी वाटतं. मला एक विचारायचं की बघा वेगवेगळी कशी स्टेटमेंट येतात. एक असं स्टेटमेंट आलं की आता मागच्या वेळची परिस्थिती वेगळी होती, त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंना इच्छा नसताना मुख्यमंत्री व्हावं लागले. उद्धवजींनी पण मोकळेपणे सांगितलं की मला सांगितलं, आग्रह केला, हात वरती करून त्यांनी. आता असं म्हणतात की आता पवार किंवा काँग्रेसलाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको आहेत, किंवा यांच्याकडे स्टेटमेंट की बघा रश्मी ठाकरेंचा आग्रह आहे, किंवा हे
मुला अजिबात नाही. आदित्याला करायचंय किंवा सुप्रियाला नाही, करायचंय अजिबात नाही. यांच्यासाठी हे चाललेलं आहे म्हणजे नाही, अजिबात विरोधी नाही. पक्षांकडनं. अजिबात नाही. तर आणि या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंचं मध्ये पण स्टेटमेंट आलं होतं की तुम्ही जाहीर करा चला, किंवा मला अजूनही तो मोह नाहीये, कळत नाही नेमकं नाही, काय आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यांना मोह तेव्हाही नव्हता, आजही नाही, उद्या नाही आहे. पण एक तुम्हाला संघर्ष ज्यावेळी तुम्ही करत असताना पदं येत असतात, पदं जात असतात. त्याचा प्रमुख ज्यावेळी तुम्ही नेतृत्व करत असताना तेव्हा पळवाट काढता येत नाही. आणि तीच भूमिका त्यांनी गेल्या वेळी पण देखील घेतली, की हो आपण आता हा निर्णय घेतलाय महाविकास आघाडीचं करायचं. स्वतः पवारसाहेबांचा आग्रह होता, काँग्रेसच्या लिडरशिपचा होता, की तुम्ही दुसरं नाव देऊ नका, नाही दुसरे नाव झाले असते आणि म्हणजे हे सर्व घटनाक्रम किंवा राजकारण झालं पण नसतं ना. मग त्यावेळी पण त्यांनी देखील ताठरतीने ती भूमिका घेतली. आज पण म्हणण्याचा हेतू एवढंच आहे, की तुमच्याकडे असेल तर तुम्ही पुढे करा, काय हरकत नाही, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. पण एक चेहरा असणं हे गरजेचं आहे, की माफक अजूनही तो अपेक्षा आग्रह आहे की निवडणुकीला आहे ना, सामोरं अजून जाताना मुख्यमंत्री पदाचा हो, चेहरा नक्की हा आहे. जाहीर करूनच आपण लढलं जावं पाहिजे. असंतलं सुतवाद आहे. पण शेवटी महाविकास आघाडीचे सर्व वरिष्ठ ज्यावेळी बसतील त्यातून त्याच्यातलं मार्ग निघेल. मला असं वाटत नाही की त्याच्यासाठी काहीतरी अडेल किंवा त्यासाठी काहीतरी राहील असं नाही. कारण समोर चेहरा नाहीये, समोर तुम्ही ज्यांच्याशी लढणार आहात तिथं पण मला असाच गोंधळ दिसतोय तसंच दिसतंय. की शिंदेच्या नेतृत्वाखाली लढतायत, हां. पण शिंदेचं नेतृत्व म्हणजे परत शिंदेच असतील याची गॅरंटी नाहीये. म्हणून म्हटलं की सगळ्यात इंटरेस्टिंग परत की ज्याच्यामध्ये जे हर्डल किंवा टसल दिसतंय ते काँग्रेस आहे. आणि अशी खूप मोठी चर्चा आहे की शिवसेना जी आहे ती काँग्रेसची स्पेस व्यापते आणि त्याच्यामुळं कुठंतरी काँग्रेसला भीती पण आहे. कारण तुम्ही बघा, एस्पेशली दलित मुस्लिम लोकसभेला हे नरेटिव्ह होतं संविधान 400 वगैरे, असे म्हटले गेले की त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये दलित आणि मुस्लिम वोट बँक जी आहे ती शिफ्ट झाली. यात तथ्य आहे का? तुम्हाला हे मान्य आहे का की शिवसेना ही काँग्रेसची स्पेस व्यापते म्हणून काँग्रेसला भीती? मला असं वाटते की आपण ज्यावेळी अलायन्स म्हणून बघतो त्यावेळी या प्लस मायनस या गोष्टी होऊ शकतात. कारण तसं जर असलं तर आमची स्पेस पण त्यांना तर त्यांच्या त्या लोकसभेमध्ये फायदा होऊन तर मिळालीच आहे ना. आणि आज जी संख्या वाढलेली जी काँग्रेसची जे आपल्याला पाहायला मिळते त्यात पण ज्या सीट्स तुम्ही बघितल्या म्हणजे समजा अगदीच जास्त बघायचं झालं तर अमरावती झाली, परभणी झाली, हा आमचा स्ट्रॉंगहोल्ड असलेला एका काळामध्ये तो मतदारसंघ होता. पण तिकडे पण ती स्पेस भरून घेऊन त्यांना मिळाली ना, असं नाही का नाही. विदर्भामध्ये आम्ही भले कमी असो पण आम्ही ऑपोजिशनमध्ये राहिलो असतो तर कदाचित जे परिणाम 10,000, 20,000, 30,000, 40,000 जे निवडून आलेले तेही परिणाम कदाचित वेगळे जाऊ शकले असते. तर त्यामध्ये एकमेकांचं स्पेस घेण्यापुरता मर्यादित विषय कदाचित काही इंडिव्हिज्युअली तर असला तरी देखील देशाच्या स्तरावरती राहुल गांधी जे इंडिया अलायन्समध्ये वन ऑफ द नेतृत्व करणारे पैकी आहेत त्यांची क्लिअरिटी स्पष्ट आहे नाही, की ते बरोबर आपल्याला आहे. अलायन्समध्ये सर्वांना ते आपल्याला तुम्ही घेऊन सांगताय, पण हे ठेवायचं जे आहे. तुम्ही सांगताय, राऊत सांगताय की काँग्रेसचे जे काही खासदार आहेत ते आमच्यावर निवडून आलेले आहेत, आणि हे म्हणजे ते शिवसेनेचं खाजगीत हे त्यांनी तेही मान्य मान्य केलंय का? करतात. मान्य खाजगीत करतायत का तेही त्या? मान्य करतात. कोणत्या कोणत्या सीट्स आहेत तुम्हाला असं वाटतं नाही, की खाजगीत जसं आता उदाहरण म्हणजे वर्षाताईंची सीट झाली म्हणजे ताई पण तिकडनं शिफ्ट होऊन आल्या. अर्थात त्यांचा आग्रह होता का दक्षिण मुंबईवर, पण त्याच समजा ईशान्य मुंबईमध्ये खेरवाडीसारखा मतदारसंघ आहे, कुर्ला मतदारसंघ आहे, ज्यामध्ये सिटिंग आमचे आमदारच आहेत म्हणजे जे आता शिंदे गटाकडे गेलेत, पवईचे आहेत ते आहेत. तेही 2-4 जे आमदार आहेत त्यामध्ये जर ती मतं जर काँग्रेसला शिफ्ट झाली नसती तर कदाचित ते परिणाम झाला असता. अमरावतीमध्ये तशीच परिस्थिती झाली. अमरावतीत जर आमच्यातला एक माणूस येऊन घेऊन तो प्रहारमध्ये जाऊन लढला, तिकडे सभा व्हायला पाहिजे, नाही तर असं गैरसमज होता का बाबा आमचं कळत न कळत त्याला पाठिंबा आहे का. म्हणजे मी स्वतः त्यामध्ये पुढाकार घेतला. यशोमती ताई होत्या त्यावेळी, सुनील देशमुखजी होते आणि आम्ही आग्रह धरून साहेबांना घेऊन घेण्यासाठी, कारण शेवटी हे नेतृत्व का एका विभागापुरता नाही. आणि तुम्ही बघितलं असेल की उद्धवजींनी आपल्याच अलायन्सपुरता मर्यादित किंवा आपल्याच सीटापुरता मर्यादित न देता महाविकास आघाडीचं नेतृत्व म्हणून जसं पवारसाहेब पुढे आले तसं त्यांना जोडीला उद्धवजींनी नेतृत्व हा राज्यव्यापी देण्याचं काम केलं. Correct. असं इतर नेत्यांच्या बद्दल म्हणता येणार नाही ना. बरोबर. आपण नरेटिव्हच्याकडे जाऊयात. नरेटिव्ह काय आहे यावेळेस महाविकास आघाडीचं किंवा शिवसेनेचं? मागच्या वेळेस आपल्याला माहिती आहे की संविधान बदलणार हे एक होतं, त्याच्यानंतर दुसरं सहानुभूती. मला ते विचारायचं आहे की सहानुभूती ही सतत नाही मिळत. मागच्या वेळेस 2 पक्ष फुटले, त्याची सहानुभूती मिळालेली आहे. पवारांनाही मिळालेली आहे, उद्धव ठाकरेंनाही मिळालेली आहे. त्यातही मला एकदा विचारायचं की पवारांना ज्या पद्धतीनं जमलं असं म्हणतात की त्या सहानुभूतीचं जास्त मतांमध्ये आणि Votingमध्ये जागांमध्ये परिवर्तन करणं त्यात तुम्ही कमी पडलेला आहात, असा पण एक आक्षेप आहे. ते पण तुम्ही सांगा की तसं आहे का आणि तसं काय झालं? याच्या व्यतिरिक्त आता इकडनं लाडकी बहीणच आहे. लाडकी बहीणचं आपल्याला अजून माहीत नाही किती इम्पॅक्ट आहे. पण हे झालं, तुमचं काय नरेटिव्ह आहे? प्रकल्प पळवले जात आहेत. भाजप जे आहे ते महाराष्ट्राला, मुंबईला
सापडण्याची वागणूक देत आहे. काय घेऊन आपण लोकांसमोर जाणार आहोत? नाही, लोकांसमोर महाराष्ट्रावरती होणारा सातत्याने अन्याय आणि विशेषतः महाराष्ट्राच्या इतर प्रश्नांकडे ज्या पद्धतीने केंद्र आणि राज्य सरकारचे आता सत्ताधाऱ्यांनी काम केलं पाहिजे होतं आणि सर्व घटकाला जे न्याय द्यायला पाहिजे होतं त्यात ते कुठेतरी कमी पडलेले आहेत. आज मराठा आरक्षणाचा निर्णय अनिर्णित राहून घेऊन मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावण्याचं काम झालं. एका बाजूला छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन आम्ही देऊ म्हणून सांगितलं, दुसऱ्या बाजूला त्यांना सांगतात की बाबा नाही, आम्ही देणार नाही, तुमच्या कोट्यातून करणार नाही. म्हणजे ही विसंगती जी आहे हे यांना हाताळता आलेलं नाही आहे. महागाई बिगाई हा तर विषय केंद्र आणि आपण एक राज्याशी विषय घेऊयात आपण, बरोबर आहे. केंद्र राज्याशी तर आहेतच आहेत. हं. मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार जे चाललेले आहेत, मोठ्या प्रमाणावरती मनमानी जी चाललेली आहे, मोठ्या प्रमाणावरती जी एरोगेन्सी जी वाढलेली आहे. म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे की आता आमदारच मंत्री झालेले आहेत. मंत्री काय बोलतात हे मी बोलायची गरज नाही, कशा पद्धतीने एकमेकांशी बोलतायत त्यांना कोणी काय नाही. कायदा सुव्यवस्था विशेषतः महिलांवरती होणारे अत्याचार असतील, महिला सुरक्षित आहे की नाही हे वाढणारे जे घटना आहेत. म्हणजे कधी कधी आदित्यजी म्हणतात ही गोष्ट खरी आहे की राज्यात गृहमंत्री आहेत की नाही, ते ज्या दौऱ्याला येतात त्याच दिवशी घटना जर होत असेल, म्हणजे पुणे शहरामध्ये आम्ही होतो आणि ते होते गणपतीच्या ह्याच्यामध्ये, तेव्हाच एकमेकांवरती चॉपर, एकमेकांची म्हणजे ही संस्कृती पुण्याची तर कधीच नव्हती, राज्याची नव्हती. हे जे वाढणारे जे प्रकार आहे, खुद नागपूरमध्ये बघतायत लोकप्रतिनिधी कशा प्रकारे ज्या ॲक्सिडेंट्स केसेसला बदलापूरचे वाचवण्याचा संस्था चालक अजून फरार आहेत. एरोगेन्सी हा. पण आणि बदलापूरचा संस्था चालक आणि संस्था चालक म्हणजे एक विषय राहिल्यानंतर पत्रकारांवरती तुम्ही आरोप करणार, पत्रकारांच्या तुम्ही बद्दल बोलणार, म्हणजे जे संवेदनशील रीतीने पण जे विषय त्याच्या विरोधात हाताळले जेवढं ग्राउंडवरती व्हायला पाहिजे तेवढं कुठं होत आहे? म्हणजे कसं आहे, एक-एक ही विषय तो लोकांना विस्मरणात आणि लोकांना हे समजते, लोकांना हे करते. प्रत्येक गोष्टीला आपण रस्त्यावर उतरून प्रत्येक गोष्टीला आपण हे करून आता छत्रपती शिवरायांचा पुतळा पडतो आणि म्हणजे त्याच्यातली काही त्याने आम्ही ज्यावेळी आंदोलन केलं त्याला प्रतिउत्तर आंदोलन म्हणून भारतीय जनता पार्टी आंदोलन करतात. मग तुम्ही सत्तेत आहात ना. अच्छा, त्याच्या अगोदर राष्ट्रवादीने अगोदर मुख्य मोर्चा काढून मोकळे झाले, तेव्हा कोण काय बोललं नाही. ही जी विसंगती आहे, कायदा सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी विरोधी पक्षनेत्यांनी ही आमची पण ही जाणतोय. तसं जर नसतं तर कदाचित उद्धवजी पायउतार झाल्यानंतर या राज्यामध्ये पण हा अहंकार झाला असता. ज्या पद्धतीने लोकांच्या भावना होत्या त्यावेळी त्यांनी संयम ठेवलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं नाही, अजिबात कोणी असं करता कामा नये, आपण ही लढाई कायदेशीर लढू, आपण संविधान जे आपल्याला मिळालेलं आहे ती लढू. पण ज्यावेळी ह्या सर्व कायदेशीर लढाई लढून पण संविधानाचा आधार घेऊन पण संविधानच तुम्ही मोडायला निघालेला, मग त्यावेळी एक संघर्ष ज्यावेळी उभा करून करण्यात आला. तर हे असंख्य विषय आजही आहे. राज्य मागे चाललेलं आहे. किती जरी देखील प्रोजेक्टिव्ह किंवा नरेटिव्ह करतात, अजूनही श्वेतपत्रिका काढायला तयार नाही आहे. 2 वेळा विधानसभेमध्ये सांगितलं की हो आम्ही काढू, ते काढायला तयार नाही आहे. सचिनजी, तुम्ही डेव्हलपमेंटचा मुद्दा काढला. तुम्ही स्वतः वेगवेगळे विभाग सांभाळलेले, तुम्ही उद्योगमंत्री होता, गृहनिर्माण मंत्री होता. मला सांगा की भाजपकडनं विकासाचं नरेटिव्ह मांडलं जातं आणि मग ते म्हणणार की कोस्टल रोड बघा आम्ही बांधला, अटल सेतू आम्ही बांधला, आता मेट्रो कार शेडचं जे काम सुरू आहे उद्घाटनाला पण ते येतील, समृद्धी मार्ग आहे त्याचं पण कदाचित पुढचा जो टप्पा आहे, पुण्यामध्ये आता जो भुयारी मार्ग आहे स्वारगेट येणार. आणि मग शिवसेनेबद्दल सातत्याने की तुमचं एक विकासाला विरोध आहे, मेट्रो अरे कार शेड होती त्याला विरोध, बुलेट ट्रेनला विरोध, तर त्यामुळे तुम्ही विकास विरोधी आहात. हे जे भाजपकडनं विकासाचं नरेटिव्ह मांडलं जातच आहे आणि शिवसेनेचं सगळ्याला विरोध. तुमचं काय म्हणणं याच्याबद्दल? या सर्व योजना आणल्या कोणी? अटल सेतूची संकल्पना कोणाची होती? कोस्टल रोड कोणी अग्र धरलं? त्यावेळी कोस्टल रोड हे महानगरपालिकेच्या खर्चातून ते पण टोळमुक्त होणार ही घोषणा त्यावेळी अगोदर करून महानगरपालिकेने ही जबाबदारी, त्यावेळी महानगरपालिका कोणाच्या ताब्यात होती? या सर्व गोष्टी झाल्या ना. कोविडमध्ये आर्थिक अडचण असताना पण देखील एकही प्रकल्प थांबले गेले नाही, त्यावेळी आणले ना. आत्ता त्याचे उद्घाटन होत आहे. ते 2 वर्ष जर प्रकल्प चाललेत नसते, केले नसतं, तुम्हाला आश्चर्य वाटेल की कोस्टल रोडमध्ये तर कोर्टाची स्टे होती, त्याला जाऊन पूर्ण स्टे उचलून घेऊन तो काम सुरू करण्याचं काम आपल्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये झालं. ज्यावेळी देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा नारळाचं फोडणं झालं, प्रकल्प झाला, पण त्याला गती महानगरपालिका आणि हे सरकार आल्यानंतर दिलं. काय हरकत नाही, ते जे विकास काम करतात. आमचं म्हणणं असं आहे की ज्यावेळी मुंबई शहरावरती काय विषय आले त्यावेळी आता जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे आरेला विरोध झाला, आरे आणि कारशेड. मग आता तीच कारशेड जे आरेच्या व्यतिरिक्त पण भांडुपला जागा घेऊन करतायत ना. त्यावेळी आम्ही बोलत होतो, त्यावेळी आम्ही म्हणत होतो की मुंबईचा श्वास हा आरे आहे. हे जर तुम्हाला जीवन द्या, जसं आता रेसकोर्सच्या बद्दल आहे, रेसकोर्सला पण तुम्ही जागा घेता आणि प्लस क्लब बिबलासाठी 13 लाख स्क्वेअर फीट तुम्ही त्यांना बांधकामाला परवानगी देताय. म्हणजे एका बाजूला तुम्ही त्यांना आम्ही मोकळे करू, पण तिकडे सर्व गोष्टी आल्या म्हणजे प्रदूषण आलं, तिकडे
व्यवसाय सर्व होतील, पत्ते खेळणार, हे करणार, क्लब बी रिसॉर्ट सर्व आलं. आमचा त्याला विरोध आहे. कधी डेव्हलपमेंटला विरोध नाही, कारण डेव्हलपमेंटसाठी या सर्व योजना आणणारेपैकी आम्ही आहोत. हां, आता ज्यावेळी तुमच्याकडे सत्ता आलेली आहे, तुम्ही त्याला नॅरेटिव्हज दाखवण्याचा प्रयत्न करतायत की नाही हे बघा, हे विरोध करतायत, हे ह्याच्यामुळे लेट झालं. नॅरेटिव्ह मांडते असं म्हणणं. कुठले प्रकल्प पळवले गुजरातला? फॉक्सकॉन सारखा प्रकल्प बघा, हे आम्ही म्हणत नाही. रोज तुम्ही जे ड्रग पार्क तुम्ही प्रोजेक्ट बघा, हे सर ह्याच्याबद्दल ते का म्हणत नाही? ते म्हणतात नाही हे गेले ते असेच गेले, आम्ही इतर आणले. अरे पण ते जे आमच्या कारकीर्दीत आलेले प्रकल्प तर तुम्हाला साबूत ठेवता आला असता ना. मग काय सांगता ते? नाही ते जरी गेले असेल तरी एवढ्या FDIचा इन्व्हेस्टमेंट होतो. एक लक्षात ठेवा, आपला राज्य म्हणजे मी आज तुम्हाला स्पष्ट सांगतो की आपला राज्य हा एकमेव राज्य असं आहे की ज्यावेळी देशामध्ये काही इन्व्हेस्टमेंट होते त्याला फर्स्ट प्रायोरिटी आपली असते. आणि तुम्हाला दुसरं आश्चर्य मी अजून एक स्पष्ट सांगतो की ती प्रायोरिटी असली तरी देखील आपण त्यांना एंटरटेन करण्यासाठी कमी यासाठी पडतो, कारण आपल्याकडे असणाऱ्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत, त्याला लागणारे जे जमीन आहेत किंवा काय आहेत, ते फार मोठ्या प्रमाणावरती रिसोर्सेस कमी आहे. असं असताना त्यावेळी जे प्रकल्प आले ते जर आज कुठेतरी कृतीतून आले असते तर कित्येक लाख लोकांना रोजगार मिळाला असता. म्हणजे एक फॉक्सकॉन गेला, 1,00,000 लोकांना रोजगार कमी झाला. मला सांगा 2.5 वर्षामध्ये किती लोकांना रोजगार मिळालेला असा एक प्रकल्प त्यांनी दाखवा का इकडे आम्ही आणलं, हे कृतीतून झालेलं बघा, इकडे 1,00,000पेक्षा जास्त फॉक्सकॉन गेला, काय फरक पडत नाही, 5,00,000 लोकांना मिळाले. तर आम्ही पण आमची तोंडं बंद करू. पण हे बंद होत नाही. आणि उद्योग खात्यातले उद्योगच मंत्री ज्यावेळी सांगतात की हे काहीच नाही आहे, काय होत नाही, आणि लाखो करोडो रुपये खर्च करून घेऊन ब्रझल्सला जाऊन, बाकीच्या इकडे जाऊन, कोपेनहेगनला जाऊन घेऊन फिरून येतात. आणि दुर्दैव असं आहे की जे एग्रीमेंट सर्व इंडियामध्ये होऊ शकले असत्या, तिकडचे व्यापारी त्यांना तिकडे घेऊन जाऊन करार करून घेऊन आम्ही परदेशातून एवढे कोटी रुपयाचा इन्व्हेस्टमेंट आलं. ही ज्यावेळी नरेटिव्स तयार केली जातात त्यावेळी आम्ही आग्रह धरतो आणि मग ते त्यांना फेक नरेटिव्ह म्हणून सांगण्याचं काम करतात. म्हणून आम्ही त्यांना ओपन चॅलेंज, म्हणजे चॅलेंज म्हणण्यापेक्षा ओपन आम्ही त्यांना इन्व्हिटेशन दिलं की यासमोर तुम्ही पण बसा. स्वतः आदित्यजी बोले मीच बसायला तयार आहे आणि समोरासमोर आपण बोलू. ते बोलत नाही, बोलायला तयार नाही. तुम्ही जरी म्हणत असला की उद्धव आता जसं हाऊसिंगचा तुम्ही म्हटलं, सॉरी म्हणजे मी पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत आहे, किती लोकांना घरं मिळाली सांगा. आज पुण्यातला विषय घ्या, जिल्ह्यातला घ्या, किती लोक जे ग्रामीण विकासच्या माध्यमातून त्यांना हक्काची घरं मिळाली म्हणून घ्या. तर योजना भरपूर आहेत, नावं खूप चांगले चांगले दिले गेलेले आहेत, मग ते कृतीतून आणली पाहिजे ना. ह्यांनी असा दावा केला होता की 10,00,000 लोकांना घरं देऊ. आजही मुंबई शहराला मी प्रतिनिधित्व करतो. मुंबई शहरातून हद्दपार झालेला तो गिरणी कामगार, त्याला 2.5 वर्षामध्ये एक घर बांधून दिलं नाही. आत्ता 1,500 कोटी रुपयाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तरतूद केलेली आहे आणि ती पण कशी की 1,500 कोटी आम्ही देऊ आणि बाकीचे महानगरपालिकेने दिले. आता महानगरपालिकेचा काय संबंध हाऊसिंगशी? का त्यांनी द्यावं? महानगरपालिका वॉटर, गटर आणि मीटर यासाठी आहेत, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर देण्यासाठी आहे. ती त्यांनी टाकलं म्हणजे ते कधीच पैसे येणार नाही आणि आले तरी कधी होईल नाही होईल. म्हणजे अशा ज्या गोष्टी ज्यावेळी केल्या जातात, मग एका बाजूला गृहनिर्माणच्या विषयावरती ते सपशेल ठरलेले धोरणच नाही आहे. दुसरी गोष्ट, दुसऱ्या बाजूला परवडणारी घरं ही जी व्याख्या ही आली नाही. आजही म्हाडाची ज्यावेळी लॉटरी होते 4,000 घरांसाठी 1,00,000 अर्ज येतात. म्हणजे याचा अर्थ ही मागणी आहे ना. रेरा आम्ही आणलं आमच्या कारकिर्दीत, ते रेराची इम्प्लिमेंट आज होत नाही म्हणून घेऊन मोठ्या प्रमाणावरती लोक कोर्टात जायला लागलीत परत. तर ह्या सर्व ज्या नॅरेटिव्स आहेत आणि वाढणारा जो भ्रष्टाचार आहे, मी आपल्याला माहितीच देऊ इच्छितो की लाखो कोटी रुपयाचे टेंडर्स काढले गेलेले आहेत. पैसा कुठनं येणार हेही माहीत नाही आहे. भ्रष्टाचार तुमच्यावर पण झाले कोरोना काळामध्ये, काय संजय राऊतांवरती किंवा अनेक याच्यावरती काही लोक इकडनं तिकडं गेले तुमचे, झालं असंही म्हटलं गेलं की त्यासाठीच गेले. बरोबर आहे. मग आज माझं म्हणणं असं आहे की कोरोना काळामध्ये जे भ्रष्टाचार तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत म्हणता, मग तो सूत्र तुम्ही पुण्याला का नाही लावत? तो सूत्र तुम्ही पिंपरी चिंचवडला का नाही लावत? तो सूत्र तुम्ही ठाण्याला का नाही लावत? नवी मुंबईला का नाही लावत? म्हणजे जिकडे तुमच्या जे आहेत तिकडे तुम्ही करणार नाही. अच्छा, काय भ्रष्टाचार झालं? 100 रुपयाची खुर्ची आहे 200ला घेतली असा दावा केलेला आहे. 1 रुपयाची वस्तू 4 रुपयाला घेतली. तुम्हाला माहीत असेल की कोविडच्या काळामध्ये कोण माणसाला बघायला तयार नव्हता, कोणी यायला तयार नव्हता. जे मिळेल ते घेऊन आपण तो इन्फ्रास्ट्रक्चर्स तयार करण्याचं काम त्या काळामध्ये केलं आणि ह्याचं कौतुक आपण नाही, राज्यांनी नाही, देशभरावर जगामध्ये झालं की हे एक आयडल मॉडेल म्हणून. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की जे DCRs तयार झालेत, ज्याला रेट्स आपण म्हणतो, तोच फॉलो करण्याचं काम प्रत्येक महानगरपालिकेने केलं आहे. पुण्याने पण केलं, पिंपरी. मग आमची माफक ज्यावेळी विधान परिषद आम्ही बोलतो की ठीक आहे, तुम्ही मुंबईला जर असे या क्रायटेरिया करा ना, सेम SIT तुम्ही पुण्याला लावा.
सेम एसआयटी तुम्ही लावा. त्यावेळी तर मोहोळ होते जे आता देशाचे पण खासदार होऊन मंत्री झालेले आहेत. मग तेही त्या क्रायटेरियामध्ये आले तर मग मग भ्रष्टाचार झाला असं तुम्ही म्हणणार का? तुमचं म्हणणं की सोयीचं सर्व आहे. असं होऊ नये. आपण आता दुसरा कोविडमध्ये पण तुम्हाला सांगतो काहींना अटक झाली. हं. जे शिंदे गटांकडे गेलेले आहेत सेम केसमध्ये ते त्यांना जराही काय अटक होत नाही. ते त्या कंपनीचे मालक आहेत. त्याच्या कंपनीमध्ये व्यवहार झाला आणि त्याच्यातला आमचा सचिव आहे त्याला अरेस्ट करताय. म्हणजे हे जे भेदभाव दिसत आहेत दुटप्पीपणा आहे म्हणून याच्यामध्ये. म्हणून आमचं म्हणणं आहे की बुवा हे बरं, आपण पुन्हा थोडंसं राजकीयाच्याकडे येऊया. उद्धव ठाकरेंवरती परत एकदा एक मुस्लिम धार्जिणे असा एक सातत्याने आता आरोप होतोय. त्याची 2-3 कारणं आहेत. म्हणजे एक तर जी मुस्लिम मतं वळाली लोकसभेच्या निमित्ताने त्याच्यामुळे हा आरोप होतोय. आणि अजूनही आता इम्तियाज जलील आमच्याकडे आले होते तर ते स्वतः म्हणाले की आता MIMची खुर्ची 4थी खुर्ची महाविकास आघाडीमध्ये लावण्याची वेळ आलेली आहे. तर हे सगळं, तर या आरोपाबद्दल काय, की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की मी जर काँग्रेसबरोबर गेलो तर बंद करेन पक्ष, तो जो जुना दाखला दिला जातो. आणि उद्धव ठाकरेंनी दावणीला बांधला हा सोनिया गांधींच्या आणि पवारांच्या याला, आणि ते आता मुस्लिम धार्जिणे नेतृत्व झाले. या आरोपाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? एक गोष्ट अशी आहे की कधीही बाळासाहेबांनी पण मुस्लिम समाजाच्या बद्दल कधी केलं नाही. जे मुस्लिम समाजातली लोक एक्स्ट्रीमिस्ट आहे त्यांना नेहमी विरोध करण्याचं काम केलं आणि ते विरोध आमचा आजही कायम आहे. जर MIM सारखे लोक असतील आणि जे असे फार असे एक्स्ट्रीमिस्ट लोक करून करत असतील तर त्याच्याबद्दल आम्ही परखडपणे आमची भावना आजही बोलू ना. म्हणजे MIMला घेण्यात विरोध आहे तुमचा? एक्स्ट्रीमिस्ट लोक आहेत, त्यांनी त्यांची भूमिका उद्या बदलली तर तो विषय वेगळा होऊ शकतो. पण ते आज तर ते बोलताना त्यांची जी भाषा किंवा शैली ही वस्तुस्थिती आहे ना ह्याच्याबद्दल आहे. आणि काय मुस्लिमांबरोबर आम्हाला प्रेम आहेत, मुस्लिमांबरोबर आहे का? ते देशातले ते नागरिक नाही आहेत का? ते मतदार नाहीत का? अहो, शाबीर शेख देखील मंत्रिमंडळामध्ये होते ना 95चे. अनेक, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मुंबईमध्ये नगरसेवक पण मुस्लिम समाजाचे. मग हा आरोप आजच का? एक वर्गाने मिळून निर्णय घेतल्यानंतर तो वर्ग जर आम्हाला आमच्याबरोबर राहायला तयार आहेत, याच वर्गाच्या मागे म्हणजे आशिष शेलार आशिष अन्सारी व्हायला तयार होतात, त्यावेळी टीका होत नाही. त्याच ह्याच्यासाठी ईदच्या ह्याच्यामध्ये एकमेकांना खजूर भरवताना DCM किंवा बाकीचे मंत्रिमंडळातील लोक जातात, त्यावेळी तो आरोप होत नाही. आणि आज जर एक वर्ग जर आमच्या मागे उभा राहायला बघतोय, तो मग मागासवर्गीय समाजाचा असेल आणि तो विशेष एक भूमिका घेताना ही लढाई जी आम्ही लढतोय तो आमच्याबरोबर यायला तयार होतो. विशाळगडावरती का नाही गेले मग उद्धव ठाकरे? सॉरी, विशाळगडावरती उद्धव ठाकरे का नाही गेले? जायला पाहिजे होतं विशाळगडावरती उद्धव ठाकरे. आदित्यजी गेले, विशाळगडावरती गेले. अनेक वेळा हे झालेले आहे. दुसरी आता गोष्ट जे घडलं मध्ये त्यानंतर अशी Obviously, मागणी होती की हां, जसे इकडनं अजित पवार गेले हां. तेव्हा म्हणजे तुम्ही आता ही जी घटना घडली ना पुतळ्याच्या बाबतीत, नाही विशाळगड म्हणते. हा विशालगडचा, हा तिथं. नाही तिकडे नेते आदित्यजी पण मला वाटते संजय रावजी गेले, बाकी सर्व गेले, असं नाही का नाही. दुसरी गोष्ट एक तुम्ही महत्त्वाची लक्षात ठेवलं पाहिजे, स्पेसिफिक काहीतरी लोकांनी केलं म्हणून आम्ही लगेच जाऊन उभं राहायचं आणि त्याला जोडीला जोडी करायचं, हा कधीच नव्हता. जरांगे पाटलांचं ज्यावेळी पहिल्यांदा उपोषण झालं, त्यांच्यावरती लाठीचार्ज झाला, त्यावेळी कोणी आमंत्रण देऊन बोलवलं नव्हतं, स्वतः साहेब गेले. त्यावेळी त्याच्या मागची नॅरेटिव्स काय होती? मग आता तुम्ही सांगता की त्याला उकसवण्याचं काम तुम्ही केलं. म्हणजे त्यावेळी पवार आणि महाराज उद्धव ठाकरे हेच त्यांच्या पाठीमागे. त्यावेळी ते इंडिपेंडंट गेले होते, आम्ही इंडिपेंडंट गेलो होतो. आम्ही काय महाविकास आघाडी म्हणून ठरवून नाही गेलो होतो. आम्ही, आमचा दौरा स्वतंत्र होता, पवारसाहेबांचा पण स्वतंत्र होता. तर सांगण्याचा हेतू असा आहे की मग तेव्हा लगेच तुम्ही का नाही सांगणार? मग त्याची नॅरेटिव्स केली जाते की नाही तुम्ही उकसवलेलं आहे. आणि आता तीच मंडळी त्यांच्यावरती आरोप करतायत, त्यावेळी तुम्ही का नाही बोलत? ह्या सर्व गोष्टी सोयीनुसार ज्यावेळी बोलले जातात त्यावेळी त्या गोष्टीची चिंता होत असते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमचे खासदार असतील किंवा आमची जी लोकं असतील ती काय फक्त एकच समाजावरती निवडून आले आहेत का? त्यांची समाजाची मतं मिळाली आणि आम्हाला निवडून आले, बस तेवढंच आहेत का? बाकीचे नाही का? मला तेच विचारायचं. इतरही समाजाचे लोक आहेत. ज्यावेळी आम्ही देशाचा आणि राज्याचा प्रतिनिधित्व करत असतो, आमच्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक समान. आणि हे आम्ही नाही, स्वतः आता तर अजितदादा पोटतिडकीने बोलतायत आणि ते जे बोलणाऱ्यांची तोंड बंद करण्यासाठी ते आग्रही दिसत आहेत, तरी बंद होत नाहीये आपण काहींची तोंड. मुंबईपासून सुरुवात करू आणि मग राज्यामध्ये जाऊ. की आता 36 जागा आहेत मुंबईमध्ये आणि जवळपास 21 जागा, म्हणजे लोकसभेला जर आपण बघितलं तर तिथं एक प्रकारे महाविकास आघाडीला यश मिळालं आणि 15 जागी महायुती. कोणकोणत्या जागा आहेत आत्ता विधानसभा डोळ्यासमोर ठेवून की जिथं शिवसेना अजिबात तडजोडच करणार नाही? कुठले कुठले स्ट्रॉंग होल्ड आहेत? आणि मराठी माणूस, म्हणजे हा जो मुद्दा आहे मुंबईमध्ये मराठी आणि नॉन मराठी किंवा परप्रांतीय, गुजराती, उत्तर भारत हा मुद्दा आहे. तर मुंबईमध्ये रणनीती हीच असणार आहे?
की मुंबई कुणाची, तर ती मराठी माणसांची. 100% आणि ही काही नवीन होऊन भूमिका घेतलेली नाही आणि ही वारंवार ती भूमिका आम्ही घेत असतो. आता अर्थात सोयीनुसार काही पक्ष असतात ते फक्त निवडणुका आले त्यावेळी बोलत असतात म्हणून ते प्रभावाने पुढे येताना दिसतात. आम्ही आमचा तो मुद्दा एजेंडा या मनातच आहेत आणि पहिल्यापासूनच ते आम्ही राबवण्याचं काम करतोय. मुंबईमध्ये एक जो बेस जो आम्ही डिसाईड जो करतोय आणि मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये निवडून आणणारे लोक, एवढं. निवडून येण्याची क्षमता कोणामध्ये, निवडून येण्याची ताकद कोणामध्ये, हे महत्त्वाचं एक ज्यावेळी उमेदवाराच्या बद्दलची चर्चा होती. तिथं मुस्लिम पॉप्युलेशन अर्थात- जास्त आहे. अणुशक्तीनगर वगैरे तिथं मुद्दाम शिवसेना आग्रही आहे, याच्यात तथ्य असे म्हटलं जाते. ते तुम्हाला म्हणजे दुसरा तुम्हाला आश्चर्य वाटेल की अणुशक्ती नगर म्हणा हं. किंवा शिवाजी मानकुड म्हणा, जिकडे आता स्वतः Correct. अबू आझमी जी समाजवादीचे आहेत, ते आता MVAचे घटक होणार आहेत नाही होणार हा नंतरचा तो. पण तिकडे तिकडे 3-3, 4-4 नगर शिवसैनिकाचे आहेत. ओके. म्हणजे अनेक वेळा हे नेरेटिव्ह जे दिला जातो किंवा तो मुस्लिम भाऊ बोले, पण मग मग आमचे नगरसेवक कसे निवडून येत आहेत. राहुल शेवाळे त्या भागाचे लोकप्रतिनिधी करायचे, त्यांच्या घरातल्या त्यांच्या ज्या भावाची मिसेस आहेत त्या तिकडे प्रतिनिधित्व करतायत. मग ते शिवसेनेच्या चिन्हावरती त्यावेळी निवडून आले आमच्याबरोबर. म्हणजे अशी लोकं पण आहेत. मग त्यावेळी आम्ही दावा ज्यावेळी करत होतो त्यावेळी लगेच लोकांच्या मनामध्ये अरे ती अणुशक्तीनगर किंवा ते जे आहेत मुस्लिम भाऊ असं नाही आहे. तेही देखील आहेत आणि तिकडे आम्ही या अगोदर पारंपरिक आम्ही लढाई लढलोय ना. तुकाराम काते आमचे आमदार होते, ज्यांनी नवाब मलिकांचा पराभव करून घेऊन ते निवडून आले होते. मग तो बेस का होता? तिकडे तर मुस्लिम बाहुबल्य होता तुम्ही म्हणल्याप्रमाणे. मग का शिवसेनेला आली? तर अशा पण सीट्स आहेत ते जे आम्ही आग्रही आहोत, मागतो. पण एक गोष्ट नक्की आहे की निवडून येण्याचा क्रायटेरिया, कारण शेवटी महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त आमदार सर्वांनी मिळून यायला पाहिजे. नाही तर निवड फक्त घेण्यासाठी, सीट घेण्यासाठी नाही. जसं आपण मला अगोदर प्रश्न विचारला होता की लोकसभेमध्ये सीट्स मिळाल्या आम्हाला, आमचा काही ओव्हर कॉन्फिडन्स राहिलं. म्हणजे ठाण्यामध्ये आम्ही ओव्हर कॉन्फिडन्स होतो, कोकणामध्ये विशेषतः आम्हाला फटका बसला. आम्हाला वाटलं होतं की तिकडे ते रिझल्ट येईल. ते जर आकडे ते जर 4 मतदारसंघामध्ये 3 मतदारसंघ म्हणजे समजा सिंधुदुर्ग झाले, रायगड झालं आणि विशेषतः ठाणा झालं, हे झालं असतं तर कदाचित आमची संख्या पण तिथपर्यंत पोचली असती ना. पण हे काय चुकलं म्हणजे तेच मला म्हणायचं की कोकण सारखा जो म्हणजे खरं तर म्हणून मी म्हटलं बाळासाहेबांचा- की काही भागांमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स राहिलो आम्ही, काही कार्यकर्ते ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहिले, काही आम्ही वैयक्तिक त्या नेतृत्वावरती जबाबदारी दिली होती, तिकडे त्यांच्यावरती तो विश्वास होता. आता रेक्टिफाय आम्ही करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि ती रेक्टिफाय करतो. आणि लोकसभेमध्ये आणि विधानसभेचा निर्णय हे वेगळं होतं हे मी सांगायची काही गरज नाही, हे नेहमीच तसा तो आलेला आहे. पण तिकडे पण आम्ही कुठे कमी पडलो की ग्राउंड रियालिटी लक्षात घेऊन इंटरनल आमचा पक्षाचा सर्वे करून पण खूप मोठ्या प्रमाणावरती चेंजेस पक्षप्रमुखांनी केले आणि स्वतः पक्षप्रमुख तालुका निहाय, विधानसभा निहाय पण या लोकांशी भेटतायत, बोलतायत, चर्चा करतायत. तर खूप काय फरक तुम्हाला लोकसभेच्या नंतर पण आगामी काळामध्ये विधानसभेला दिसेल. म्हणून तुम्ही पाहिलं असेल की क्रॉस व्हेरिफिकेशन पण आम्ही करण्याचं काम केलं. BLA आहेत की नाही, BLO झालेत की नाही, शिवसर्वेक्षण अभियानाच्या माध्यमातून सर्व नेत्यांना जबाबदारी दिली. म्हणजे उद्या पुण्याला मी प्रतिनिधित्व करतोय तर माझ्या अप्रोच दुसऱ्या लोकांना पण राजन विचारेंना सांगण्यात आलं की बघा वस्तुस्थिती काय. समजा तिकडे जिकडे राजन विचारे जी बघतायत तिकडे मी जाऊन भिवंडी असेल लोकसभा किंवा पालघर लोकसभा असेल तिकडे मी जाऊन सर्वेक्षण करण्याचं काम केलेलं आहे. तर या सर्व गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावरती करून घेऊन ज्याला आपण म्हणतो डॅमेज कंट्रोल करण्याचा पण मानस आमचा आहे. आदित्य ठाकरेंना स्पेशली सातत्याने टार्गेट केले जाते. म्हणजे अगदी दिशा सल्यान प्रकरण असेल किंवा आता सुद्धा काल मनसेने रणशिंग फुंकलं. जांभोरी मैदानामध्ये आता वेगळा इतिहास घडणार, संदीप देशपांडे कदाचित तिथनं लढतील, स्वतः राज ठाकरे म्हटलेले. तर एकंदरीत वरळीच्या जागेबद्दल आपण बोलूयात. वरळीचा जो किल्ला आहे तो सुरक्षित आहे का? 100% वरळीचा म्हणजे प्रश्नच येत नाही आहे. या ज्या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की 5 वर्षामध्ये वरळीचं स्वरूप बदलत गेलेलं आहे. मोठ्या प्रमाणावरती वरळीत मायग्रेशन झालेलं आहे. 2 प्रकारचे मायग्रेशन झाले. एक तर स्लम जे मोठ्या प्रमाणावरती होते त्यांचं रिडेव्हलपमेंट आदित्यजी आल्यानंतर मोठ्या जिद्दीने सुरुवात झालेली. तो जो वर्ग तो मुंबईच्या बाहेर किंवा आजूबाजूच्या वरळी मतदारसंघाच्या बाहेर गेलेला आहे. तो लोकसभेमध्ये आणण्यामध्ये आम्ही कमी पडलो कारण तो विखुरला गेलेला होता. भाडा देऊन गेलेले मोठे स्लम्स होते. म्हणजे समजा 1,500 लोक, 2,000 लोक अशी जी आहेत जी बाहेर गेली, त्यांना आणण्यामध्ये कमी झालं. दुसरा महत्त्वाचा आहे, या 4-5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झाल्यानंतर हायराईज बिल्डिंगमध्ये पॉप्युलेशन जी आहे ती वेगळ्या पद्धतीने जे मतदान करणारी आहेत ती देखील मोठी संख्या आली आणि त्याचं प्रमाण पण यावेळी खूप जास्त होता आणि त्याचा फटका निश्चितपणे बसलेला आहे. पण आम्हाला आत्मविश्वास असा आहे की हे जे लोकसभेमध्ये ज्यांनी भारतीय जनता पार्टी किंवा अलायन्सला वोटिंग करण्याचं काम केलं, देशाचं राजकारण बघून
स्थानिक स्तरावरती ज्यावेळी आले त्यावेळी ते आदित्यजींच्या मागे यासाठी उभे राहतील, कारण ALMच्या माध्यमातून त्यांच्याशी अध्यक्ष असेल, त्यांचे सेक्रेटरी असेल, प्रत्येक सोसायटीची हे स्वतः आदित्यजींचा कनेक्टिव्हिटी आहे. प्रत्येक चाळ कमिटीच्या शाखा प्रमुख आणि नगरसेवकाच्या माध्यमातून किंवा आमच्यासारख्यांच्या माध्यमातून त्यांच्या मागे त्यांची कनेक्टिव्हिटी. आणि ते आल्यानंतर वरळी विरडी चाळ, जे मी राज्याचा गृहनिर्माण होतो, आम्ही ती योजना सुरुवात करण्याचं काम मी आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केलं. ती शक्य झाली नाही, सरकार बदललं. तेव्हापासून जे रखडलेला प्रकल्प आहे हे आल्यानंतर झालं आणि आज 40 माळीची बिल्डिंग तयार होऊन 500 चौरस फूटचा घर मोफत रीतीने मिळतोय. पोलीस बांधवांना ते घरामध्ये योजनामध्ये घराची नव्हती, त्यांना कन्स्ट्रक्शन कॉस्ट करून त्यांना त्याच्यात अंतर्भूत करण्याचं काम केलेलं. मोठे मोठे जे स्लम्स होते ते भाडे मिळत नाही किंवा लोकांना घरं मिळत नाही, अशा परत लोकांना रिहॅबिलिटेशन करण्याचं काम केलं. आणि त्या भागामध्ये सामाजिक एक सखोलता, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित ठेवण्याचा आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून एक वेगळं नातं करून घेऊन एक, जसं आपण म्हणतो की सुखादुःखामध्ये एकमेकांशी कसं आपण फिरत आहे. हां, एक गोष्ट नेहमीच सांगण्यात येते की आदित्य साहेब रोजच्या रोज यायला पाहिजे. अपेक्षा असतात मतदारांची, उद्धव अपेक्षा ठाकरेंबद्दल आहे की ते ऍक्सेसिबलच नाही, नाही, मतदारांची अनेकांना अपेक्षा भेटतच नाहीत ते. नाही, पण मला इथं तेच विचार आहे की एकनाथ शिंदे जे आहेत ते दोन गोष्टी सांगतात सातत्याने. एक तर ते म्हणतात की स्ट्राईक रेट बघा, हे खोटं आहे की स्ट्राईक रेट जो आहे तो आमचा चांगला आहे, आम्ही किती जागा लढवल्या, किती जागा जिंकल्या. आणि उद्धव ठाकरे जे आहेत ते ॲक्सेसिबल नाहीत, ते घरबसे आहेत, ते फेसबुकवरनं सरकार चालवतात. आणि त्याने एक प्रतिभा तयार केली की मी कसा जनतेमध्ये मिसळतो, मी सगळीकडे कसा हजर असतो. दुसरं ह्याला जोडून विचारायचं आहे की मला काही सांगायचं आहे, नाटक येते त्याला आता प्रत्युत्तर म्हणून 50 खोके एकदम ओके. परत एकदा गद्दारी खोके हेच असणार आहे आता विधानसभेला आहे, कारण याच लोकांनी केलं ना. म्हणजे अगदीच मीच त्याचं उदाहरण आहे की मी विधान परिषदचा मी सदस्य, मी नेहमी म्हणतो की मला ना पेढा खाता आला ना दुसऱ्याला पेढा भरवता आला. मला मतदान करूनच घेऊन, म्हणजे मला केलं की नाही हे संशोधनाचा भाग आहे आणि ते दिसलं झालंच नाही, पण करूनच ते आपले सुरत वाया गुवाहाटी गेले. पण ही वस्तुस्थिती नकारता. आणि हे आता कसं आहे की लोकसभेच्या निवडणुका वेगळ्या होत्या, आता हे इंडिव्हिज्युअल व्यक्तीवर आहे ना. आणि त्याचा भार हा मतदारांच्या मनामध्ये पण त्यांच्याबद्दल आहे ना, की बा आमचा आमदार हा विकला गेला, आमचा आमदारांनी हे करायला नको तुम्हाला असं वाटतं की विधानसभेला पण असणार ना ही वस्तू. म्हणजे आम्ही जरी देखील प्रोक्षपाने तो मांडायचा प्रयत्न नाही केला तरी देखील शेवटी प्रचारामध्ये ज्यावेळी येईल त्यावेळी ही तर वस्तुस्थिती दिसणारच आहे ना, की ज्या पक्षाने मोठं केलं. जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकनाथ शिंदे एका विभागाचे नेते होते, ते कधी राज्याचे पूर्ण नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती कधी दिली गेली नव्हती. ठाण्यामध्ये ते नगरसेवकापासून ते तिथपर्यंत आहे. उद्धव साहेब हे पक्षाचे नेते आहेत. पक्षाचे नेते असले तरी देखील त्यांना प्रशासकीय कुठचाही ज्ञान नाही. अशी अडचणीच्या काळामध्ये त्यांना प्रशासनाचे प्रमुख म्हणून बसून गेल्यानंतर पण कोविडसारखी अत्यंत महाभयंकर परिस्थिती असताना त्यांनी सामोरे जाण्याचं काम केलं. आता ठीक आहे, ते सांगतात फेसबुकवरती की देशाचे पंतप्रधान काय रस्त्यावर फिरत होते का, आम्ही तर टाळ्या वाजवा, बत्त्या लावा, हे तर केलं नाही. कृतीतून ते लोकांच्या समोर दरवेळी कुटुंब प्रमुख घेऊन आधार देत होते आणि काय काय चाललंय ते केलं. म्हणून तर ते आज पॉप्युलर झाले. त्यांना ती संधीच मिळाली नाही ना. कोविड जशी संपली तशी नाही, ती मिळाली असती 5 वर्षात मिळाली असती. आणि त्यात जर ॲक्सेसिबल नसते, 5 वर्षात त्यांनी काम केलं नसता, शेतकऱ्यांना जसं आम्ही कर्जमुक्ती माफी देऊन इमिजिएटली निर्णय घेतला, उद्योगाच्या बाबतीत असेल, एक वेगवेगळ्या योजनेच्या बाबतीत असेल, इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत कोविडमध्ये मास्क लावून पण कोस्टलची पाणी, अटल सेतूची पाणी केली. हे म्हणून तर एवढे पैसे कोटीवधी रुपये इन्कम सोर्स नव्हता तरी देखील आपण करण्याचं काम केलं. मग आरोप त्यांचा कदाचित पटण्यासारखा असा की बाबा यांनी काहीच केलं नाही का. पण ती संधीच मिळाली नाही ना. आता जी 2.5 वर्ष जे ह्यांना मिळालेली आहे त्यांना ती संधी मिळाली. आणि तुम्हाला माहिती आहे की प्रत्येकाला असं वाटतं की ही माझी शेवटची संधी आहे म्हणून ते पाहिजे तसं कम्पेअर होणार. म्हणजे उद्धव ठाकरेंचं 2.5 वर्षाचं सरकार आणि एकनाथ शिंदेचं तुम्ही तसं करू शकत नाही. तुम्ही त्याला करू शकत नाही, कारण उद्धव ठाकरे एका पक्षाचे नेते होते. त्या पक्षाच्या नेत्यापैकी एक नेत्यांनी ही वेगळी भूमिका घेतली आणि ही सत्ता आली आणि केंद्र आणि राज्यामध्ये त्यांना मिळाल्यानंतर आणि सत्ता मिळाल्यानंतर समजा जर ते राज्याचे मुख्यमंत्री नसते, ते फक्त एक मंत्री झाले असते, तर कदाचित आपण त्याची नावाची चर्चा पण केली नसती. पण जेव्हा आपण विधानसभेला आपण जाऊ तर या गोष्टी आमच्याहीकडनं येणार आहेत आणि त्या भागाचे मतदारांनी ठरवलेले आहे की नाही आमच्या या आमदाराला तर धडा शिकवले, कारण आम्ही जे मॅन्डेट दिलं होतं त्याच्या विरुद्ध जाऊन केले. आणि अमाप पैसा, अमाप पद्धतीने त्यांची जी बॉडी लँग्वेज आहे. आज आमदार लोक सांगतात काय चिंता करू नका, हातपाय तोडा, तुमचा पोलीस स्टेशनमध्ये टेबल जामीन मी करतो. बरेच वर्षात अनेक वेळा रिव्हॉल्वर दाखवून आमदारांवरती फायरिंग करतात, हे होतात पोलीस स्टेशनच्या बाहेर. हे असं कधी या राज्याने ऐकलंय का? असं असताना पण त्याच्यावर साधी कारवाई होत नाही. म्हणजे ह्या सर्व असंख्य गोष्टी जी आहेत
हे विधानसभेमध्ये येणारच ना. शिंदे आणि पवारांच्या गाठीभेटी खूप वाढल्यात आणि मला त्याच्यामधून एक असं चर्चा अशी सुरू आहे. मला माहिती असं नाही, वाटत कदाचित नाही. त्या अदानीच्या निमित्ताने पण असेल, कारण अदानीचा एक प्रोजेक्ट आहे आणि पवार आणि अदानी यांची मैत्री आहे. खरं खोटं माहीत नाही, पण काही नवी समीकरणं तुम्ही बघताय अजिबात किंवा नाही. अजित मला पवारांच्या असं बाबतीत पण असं सांगितलं होतं की शेवटच्या क्षणी कदाचित अजित पवार पण वेगळे लढतील. मला तुमचं मला आज मला अजिबात वाटत नाही आणि आज तसं तर परिस्थिती पण यासाठी नाही, कारण प्रत्येकानं लोकांच्या समोर जायचं आहे विधानसभेमध्ये. एक गोष्ट नक्की आहे, मी पवारसाहेबांना खूप जवळून मी त्यांच्या हाताखाली काम करण्याची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली. ते प्रशासन आणि राजकारण हे वेगवेगळं करण्याचं काम करतं. म्हणजे अनेक वेळा मला आठवते की दादा आम्ही सर्वजण असून एक वेळ काँग्रेसची आमची भांडाभांडी असायची. पण साहेब विषयाला घेऊन डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडे जाऊन भेटून येऊन ती चर्चा करायची. तर आता घटनात्मक ते पदावरती बेकायदेशीरते हे आमचं जरी म्हणणं असेल, तरी देखील घटनात्मक त्या पदावरती असल्यामुळे ते भेटतात आणि ते ओपनली भेटतात. राजकारणामध्ये ओपनली भेटून काय अशा राजकारण असं काही होत नाहीये. दगाफटका किंवा असं काही असं असं मला 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 तरी वाटत नाही. आणि आज जी राष्ट्रवादीवरती जी वेळ आलेली आहे, म्हणजे पहिला हे आमच्यापुरताच मर्यादित होता. त्यावेळी आम्हाला असं सांगण्यात जायचं, "काय नाही, हे यांचं आपसातलंच भांडण आहे." जसं आपण म्हटल्याप्रमाणे काही उणिवा आमच्या असू शकतात. आपण असं नाही केलं, तसं नाही केलं, आमदार आपल्याला सांभाळता आलं नाही किंवा नाही करता आलं. अशाही काही टीका आमच्यावरती झाल्या ना. पण ज्यावेळी आमच्यानंतर आता हे राष्ट्रवादीवरती आलं, त्यावेळी हे लक्षात आलं, की हे करणारे कोण आहेत आणि आता काय गुपित राहिलं नाही. रात्री कोण फिरत होते, वेश बदलून हे तर सर्व आता जाहीर बोलायला आपण लागलेले आहेत. थोडंसं जात प्लीज. फॅक्टरबद्दल पण बोलूयात वेगवेगळ्या. म्हणजे प्रकाश आंबेडकरांची इतकी जवळीक होती, परंतु ते नाही झालं आणि प्रकाश आंबेडकर दूर गेले उद्धव ठाकरेंपासून. संभाजी ब्रिगेड दुसरीकडं जवळ आलेली आहे. मराठा आरक्षण हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो अजूनही जिवंत आहे. असं म्हटलं जातं की लाडकी बहीण याचा जो युफोरिया आहे, तर तो बऱ्यापैकी ज्या घटना घडल्या बदलापूर असेल किंवा शिवपुतळा किंवा जरांगेचं आंदोलन ह्याच्यामुळे कदाचित तो कमी होऊ शकेल. मला हेच विचारायचं की शिवसेनेची रणनीती काय आहे? कारण मराठा आरक्षण जेवढा मराठवाड्यामध्ये ज्वलंत आहे, मुंबईमध्ये देखील आहे का? कारण मुंबईमध्ये देखील मराठा समाज भरपूर आहे. त्यामुळं आंबेडकर जरी जवळ गेले आणि हे नरेटिव्ह नसलं तरी दलित समाजाला जोडणं, मुस्लिम समाजाला जोडणं, तर हे सगळे जी बेरीज आहे ही आपण कशी करणार आहात? शिवसेनेची याबाबतची रणनीती काय आहे? ती तुम्ही जर बघितलं असेल की लोकसभेमध्ये या सर्व गोष्टीची चर्चा खूप विशेष रूपाने झालेली आहे आणि ती स्ट्रॅटेजी खूप चांगल्या रीतीने आम्ही एकत्रित करण्याचा करू शकलो आणि म्हणून आपण ती फाईट देऊ शकलो. आपण म्हटल्याप्रमाणे आता लाडकी बहिणीची योजना म्हणजे मी एका बहिणीला असंच विचारलं, की "ताई कशाला तुम्ही लाईन लावता? इथं बँकेत पैसे जातील." ते बोलले, "नाही, नाही आचारसंहिता लागली तर? हे बँकेतले पैसे परत गेले तर?" म्हणजे ती क्रेडिबिलिटी त्या योजनेबद्दल यायला पाहिजे, ती एक साशंकता आहे. आणि तुम्ही जसं म्हटल्याप्रमाणे बदलापूरची घटना घडल्यानंतर बाकी म्हणजे असं चर्चा तुम्हाला तसं वाटतं का? वस्तुस्थिती आहे ना, कारण लोकांनी एक स्टँडच झालं ना, की बाबा आम्हाला सुरक्षा द्या, हे नको. आणि दुसरं महत्त्वाचं आहे, तुम्ही आता लक्षात यायला लागेल, की पूर्ण पैसा या एका योजनेला टाकलेला आहे. म्हणजे जे आश्वासन तुम्ही दिलं होतं, म्हणजे मी आता मावळवरून आलोय. मी स्वतः दादांनी 3-4 मोठे-मोठे उद्घाटन 100 कोटी, 150 कोटीचे केलेले. मी विचारलं त्या लोकांना, "काय झालं?" बोलले, "नाही, अजून फक्त नारळ फोडलेले आहेत, त्याचं काम पण सुरू झालं नाही." ते ग्लास टुरिझमला बनवणार होता, ग्लास ब्रिज, ते चायनासारखा सगळं. काय? कारण पैसेच नाही आहे. आणि आता निवडणूक लेट करण्यापेक्षा ह्यांना निवडणूक घेण्याची घाई यासाठी झालेली आहे, की जर 2 महिने, 3 महिने हे जर निवडणूक पुढे जर गेले, तर ह्यांनी जे दिलेले आश्वासन जे लोकांना आहे, त्यासाठी निधी नसल्यामुळे ते लोकं रस्त्यावर उतरणार आहेत. एक बहीण ती शेतकरी पण आहे ना. एक बहीण ती मागासवर्गीय असेल, तर तिला कुठेतरी दुसऱ्या योजनेचा फायदा ती मिळवतात, ते सर्व बंद होणार आहेत. ही कसोटी त्यांना कशी करायची आहे 1-2 महिन्यामध्ये, हा एक महत्त्वाचा भाग होणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात आपण घ्यायला पाहिजे, की मुंबई शहराबद्दल एक परस्पर राज्यातल्या लोकांचा एक गैरसमज असतो, की मुंबई हे शहरीकरण झालेलं आहे. शहरीकरण ह्यांना शहरातलेच विषय माहिती आहे, ह्यांना ग्रामीणता नाही. एक लक्षात ठेवा, की मुंबईतला राहणारा नागरिक हा फक्त शहरीकरण झालं नाही आहे, तो ग्रामीण भागातून आलेला आहे. दुष्काळाची परिस्थिती होती म्हणून आली. आणि आज त्याच मुंबईच्या जोडीला पिंपरी, चिंचवड आणि पुणे हे तिन्ही शहर जर एकत्र मिळाले, तर कदाचित ते मुंबईच्या पुढे लोकसंख्या जाईल काही वर्षांनी ही वस्तुस्थिती. हे मायग्रेटेड पॉप्युलेशन आहे. ह्याचा अर्थ ते बोलत नाही, करत नाही. कारण ते कामामध्ये एवढे व्यस्त आहेत. सकाळी जाऊन चाकरमानी म्हणून घेऊन काम करतायत. ते रिॲक्ट करत नाही. रिॲक्ट करत नाही ह्याचा अर्थ ते शांत आहे अशातला भाग नाही. मग तो मराठा आंदोलनाच्या बाबतीत असू दे, ओबीसीच्या चळवळीच्या बाबतीत असे, हे रिॲक्ट करतात कारण ते प्रत्येकाच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये हे जाणवते. आणि म्हणून तिकडे देखील ती रिॲक्शन आज नाही उद्या येण्याची शक्यता नाकारता येणार. हां, ती रिॲक्शन आता कोणावर येणार आहेत? महाविकास आघाडीबद्दल येणार आहेत. कारण जसं महायुती सांगतात त्यांनी सांगावं, की हे द्यायला तयार आहेत का? त्यांना तरी विचारा.
आम्हाला नंतर विचारा, पहिले सत्तेत तुम्ही आहात ना, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये तुमचं दायित्व आहे. ज्यावेळी तुम्ही देऊ शकला नाही किंवा काय नाही आणि आम्ही सत्तेत आल्यानंतर मग आमच्यावरती ती जबाबदारी येते. पण आता सोयानुसार कसं आहे, की त्यांना बदनाम करायचं, जरंगेंना बॅड बुक्समध्ये टाकण्यासाठी, हे तुम्ही पवारसाहेबांना तरी विचारा त्यांची तयारी आहे का? ह्यांना हे विचारायला. ही जी नरेटिव्हज केली जाते ती ती समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती एक्सेप्टेबल झालेली नाही आहे. आणि आता तुम्ही बघताय की गेल्या 4-5 दिवस झालेत, ते आज उपोषणला हो. बसतायत. एकही मंत्रिमंडळातला मोठा माणूस स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन ह्याच्यातून मार्ग काढलं पाहिजे, बोललं पाहिजे, केलं पाहिजे. तो चित्र दिसत नाही आहे. याचा अर्थ त्यांना म्हणजे नेग्लेक्ट करायचं, त्यांना म्हणजे अव्हॉइड करायचं किंवा त्यांचं तो आंदोलनच संपवायचं का? ही जी रणनीती जी त्यांची होती आणि मी बोलायची गरज नाही, तुम्ही बघताय सर्व कशा पद्धतीने. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती तो समाज जो आहे, तो या महायुतीच्या लोकांच्या बद्दल पण त्यांची नाराजगी आहे. कारण केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये तुमची सत्ता आता असताना केंद्रामध्ये तुम्ही पाहिजे ते करून घेऊ शकता. स्वतःसाठी तुम्ही मुख्यमंत्री पद आणू शकता. स्वतःसाठी तुम्ही दुसऱ्या उपमुख्यमंत्री पद तयार करू शकता. म्हणजे एवढ्या तुम्ही सत्तेचा सर्व गोष्टी करून पण करू शकता. मग आमचा हा प्रश्न का तुम्ही भिजत ठेवलेला आहे? का नाही करू शकत? ही जी मनात मराठा समाजाच्या मनामध्ये जी आहे आणि ती प्रश्नचिन्ह राहिल्यामुळे तू रिॲक्ट होणार. महायुतीची आणखीन एक रणनीती दिसते. म्हणजे मुंबईमध्ये जर उद्धव ठाकरेंना रोखायचं असेल तर तिकडं मनसे म्हणजे राज ठाकरे मराठी मतांमध्ये फूट पडण्यासाठी, म्हणून मग कदाचित ते महायुतीतून लढणार नाहीत पण वेगळे लढतील. तसंच इकडं तिसऱ्या आघाडीला फूस अशी चर्चा आहे. असू जो अनरेस्ट आहे म्हणजे मराठा आरक्षण असू अनरेस्ट आहे, मग शकतं. छत्रपती संभाजीराजे. मग शेतकऱ्यांमध्ये अनरेस्ट आहे म्हणून शेट्टी, तुपकर. मग दलितांमध्ये अनरेस्ट आहे म्हणून प्रकाश आंबेडकर, आंबेडकर किंवा ते हे बच्चू याला- कडू आहेत बच्चू तिकडे. कडू आहेत. तर हे तुम्हाला असं वाटतंय की ही एक रणनीती आहे, मग याला उत्तर काय तुमच्याकडं? एक एक आपण मुंबईपासून सुरुवात करू. मनसेचं किती मोठं आव्हान आहे? जी मनसेचं आव्हान कारण तुम्ही संपलेला पक्ष वगैरे म्हणता नाही, आपण. मी कुठचाच पक्ष संपत नाही, ठीक आहे, पण त्याची क्रेडिबिलिटी जी संपते. हं. तर ज्या पक्षाने एक उचल खाल्ली मराठी माणसांच्या, लोकांनी त्यांनी कौल दिलं ना. पण त्यावेळी त्यांनी ज्यावेळी युटर्न घेतलं त्यावेळी त्या लोकप्रतिनिधी नात्याने ते यशस्वी होऊ शकले नाही. आज वरळीला विजन दाखवत आहेत, मग नाशिकचं विजन कुठे गेलं? नाशिकला तुम्हाला सत्ता दिली होती ना लोकांनी, का नाही तुम्ही ते करू शकला? का नाही तुम्ही ते रिटेन करू शकला? आणि तुम्ही काय नाशिकमध्ये करून दाखवण्यासारखा तुम्ही बोलू शकता, होय आम्ही करू. तर ती क्रेडिबिलिटी. अनेक आंदोलन त्यांनी घेतले, मग टोलच्या बाबतीतला त्याच्यात काय झालं हे अजून प्रश्नचिन्ह आहे. ती क्रेडिबिलिटी नाही. आणि सर्वात मोठे दुर्दैव असं आहे की तुम्ही एका वेळीस त्यांच्या विरोधात बोलता, हं. मग त्याच्यानंतर तुम्ही त्यांना साथ द्यायचा निर्णय घेता. आता त्यांना सांगताय की नाही 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 नाही, म्हणजे म्हणजे तुम्ही काय लिमिटेड कंपनी चालली आहे का? हे राजकीय पक्ष आणि त्याबरोबर असलेला वैचारिक कार्यकर्ता तुमच्यावरच जुळला जातो. हं. आज वरच्या वरती जरी देखील त्यांच्या सभा होत असतील, काय होत असतील बोलत, पण खाली बेसमध्ये पण आहेत. म्हणजे मी वरळीचंच तुम्हाला सांगतो, वरळीमध्ये ॲक्च्युअल मनसे कुठे आहे? जे खऱ्या अर्थाने मनसेचे कार्यकर्ते ज्यांनी स्थापना केली त्या पक्षामध्ये आणि शिवसेनेची फारकत घेऊन ते त्यांना साथ दिली लोकं, ते कुठे दिसत आहेत? संदीप देशपांडे आयात केलेले आहेत प्रभादेवीवरून घेऊन. म्हणजे त्यांनी आयात करून तिकडे उमेदवार आणला त्याच्याबद्दल आमची तक्रार नाही. पण मूळ जे मनसेतली जी लोकं होती ती कुठे दिसत आहेत? मग तसंच परिस्थिती मतदारांच्या बरोबर. आणि म्हणून जो इम्पॅक्ट त्यांनी लोकसभेमध्ये जो करू शकले असते, तो इम्पॅक्ट त्यांनी लोकसभेमध्ये केलेला नाही. आणि म्हणून लोकसभेमध्ये 5 सीट आमच्या निवडून आल्या. अमोल कीर्तीकर 40 मतांनी पराभूत झाले, जे आम्ही मानायला तयार नव्हतो कारण कोर्टात तो विषय आहे. पण एक उदाहरण म्हणतो, 5 सीट्समध्ये पण त्यांनी करू शकले असते ना. आणि एकमेव सीट जी पियुष गोयलांची आली ती काय मनसेमुळे आली असं म्हणता येणार नाही. म्हणजे त्यांचा एवढा मोठा पाठिंबा. आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो, ते राज्यभरामध्ये कुठे फिरलेत की नाही माहीत नाही किंवा मी काय त्याच्यात जास्त फॉलो करत नव्हतो. पण मुंबईमध्ये त्यांच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये रोड शो झालेत. शाखे वाईज गेलेले आहे. ईशान्य मुंबईच्या ह्याच्यामध्ये तर आमच्याकडे भांडूप, मुलुंड, घाटकोपर हे मराठी पट्ट्यामध्ये त्यांचा रोड शो झाला. ते शाखे वाईज फिरले. त्याच्यानंतर देशाच्या पंतप्रधानांचा रोड शो झाला. तरी लोकांनी आम्हाला कौल दिलं ना. तर ही जी ग्रॅव्हिटी जी आहे ही लोकसभेमध्ये आम्हाला असा आत्मविश्वास आहे. आम्ही ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहोत की एक मतदार जो असतो त्यांनी एक निर्णय घेतलेला असतो की बाबा हे आम्हाला करायचं आहे. तो लगेच 2 महिन्यांनी तो निर्णय काय फार बदलेल असं नाही. आणि आमच्याकडनं तशा काही चुका झाल्या नाही. आम्ही जमिनीवरती आहोत आणि ही लढाई लढण्यासाठी आम्ही तयार आहोत. आणि म्हणून आम्ही शेवटी पुढे 2-3 प्रश्न घेतो. एक म्हणजे मगाशी बोलता तुम्ही म्हणाला की आमचं काही चुकलं लोकसभेमध्ये, थोडंसं आमचा ओव्हर कॉन्फिडन्स वगैरे आहोत. काही एरियामध्ये एरियामध्ये. चंद्रहार पाटलांना उमेदवारी देणं ही चूक होती सांगलीमध्ये, आणि अंबादास दानवेंना दिलं असतं चंद्रकांत खैरेंच्या ऐवजी तर बरं पडलं असतं. कसं आहे, आता तो विश्लेषण करू शकलो असतो, पण पण त्यावेळीची परिस्थिती तशी होती. कारण त्यावेळी
पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्हाला एक तरी सीट लढवायची होती. ती जर लढली नसती, कारण महाराजांना सीट कोल्हापूर आमची हक्काची सीट दिल्यानंतर आम्ही दुसऱ्या बाजूला जर लढलोच नसतो. निवडून येणं नाही येणं हा नंतरचा भाग आहे. पण आमचा प्रोजेक्शनच जर होणार नसेल, जसं आजही म्हणजे मी पुण्याचा संपर्क प्रमुख या नात्याने मी भांडतोच आहे. आम्हालाही माहिती आहे आमच्या मर्यादा आहे, कारण 21 सीटपैकी ऑलरेडी राष्ट्रवादी 8-10 सीटवरती आहेत, काँग्रेस 3 जागेवरती ऑलरेडी आहेत. म्हणजे 14-15 तिकडे झाले, राहिले किती? त्या 5-6 मध्ये पण काँग्रेस पण मागेल, आम्ही पण मागू हे आहे. तर आमचा प्रेझेंट आम्हालाही समजते मला ना. तेच म्हणायचं की या चुकातून कसं शिकणार आहात? त्यातूनच ही जी आम्ही बाहेर पिढी आलो. आहेत आता, सचिन दोडके, वसंत मोरे, दोघंही महाविकास आघाडीचे, दोघं इकडं क्लेम करणार. तुम्ही कोथरूडमध्ये तर भोसरी आहे. भोसरी आहे, इथं तर पक्षांच्या अंतर्गतच आहे. मोकाटे असतील किंवा सुतार असतील, हो, त्यांनी yes. माणसाला होणार. ह्याच्याबद्दल काय झालेलं आहे, म्हणजे कसा या तिढ्यातनं मार्ग नाही, आम्ही काढणार? खूप म्हणजे मी स्वतः त्यात बारकाईने बघून घेऊन त्या सर्व घटकांशी रोजच्या रोज संपर्क ठेवून मतदारांशी ठेवून आमची एक स्ट्रॅटेजी एक ठरलेली आहे, जी आजच जाहीर बोलणं या व्यासपीठावर योग्य होणार नाही. पण एक माइंड लिडरशिप मी बनवून ठेवलेली आहे. तर ही सीट मिळाली तर आपल्याला कोणाला लढवायची आहे, ही सीट मिळाली तर ही का घ्यायची आहे, ही घेतली तर आपल्याकडे उमेदवार तसा आहे का? नाही तर उमेदवारच नाही आणि आम्ही फक्त ती सीट मागायची आणि मग त्याला पण काय नंतर मग ठरलंय साधारणतः नाही, 100, नाही, 188? एक नंतर आयात आहे. आता काय होतं, अनेक वेळा असं म्हणतात की खूप इतर पक्षांमध्ये इनकमिंग आहे, असं एक चित्र पण गेलं. पण आमच्यामध्ये ऑलरेडी आमच्याकडे उमेदवारांची संख्या एवढी आहे की आम्हाला आयात करायचीच गरज लागत नाही. नाहीतर आज सोपं राजकारण आहे की उद्या समजा खडकवासल्याचं उदाहरण मी देतो किंवा भोसरीचं उदाहरण देतो किंवा कुठचंही. आम्ही समजा उद्या ठरवलं तर राष्ट्रवादीचे आता विद्यमान गेल्या वेळी लढलेले उमेदवार तेही आमच्याकडे यायला 2 पण मिनिटात तयार काहीतरी होते. फॉर्म्युला पण ठरलाय आम्ही नाही. की बाबा ज्या जागेवरती ज्याचा आमदार आहे किंवा ज्याने जिंकले ती त्याला द्यायची, किंवा 100 काँग्रेस आणि नाही, शिवसेना आणि मग यांना 88. काहीतरी एक ठरलं असेल ना? नाही, ऑब्व्हियसली सूत्र तर ठरलेले आहेत. म्हणूनच ते महाविकास आघाडीतले सर्व नेते सांगतायत की बुवा फार मोठ्या प्रमाणावरती चर्चा आता अंतिम स्वरूपात आलेल्या आहेत. आणि स्वतः पवारसाहेब, स्वतः संजय राऊत साहेबांनी पण स्टेटमेंट देताना सांगितलं की आम्ही 8-10 दिवसामध्ये आम्ही हे कन्क्लूड होतं. काही फॉर्म्युलाज ठरलेले आहेत पण सकारात्मक आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की अनेक वेळा काही एक्सचेंजची पण चर्चा होईल ना. उदाहरण द्यायचं असेल तर राष्ट्रवादीने उद्या शशिकांत शिंदेसाठी कोरेगाव जी आहे, साताऱ्याची आहेत, ते लोकसभेला होते, आता विधानसभेला, तिकडे तर आमच्याकडे सिटिंग आहे. उद्या ते मागतायत. मग ते जर त्यांनी द्यायची जर उद्या पक्षाने ठरवली तर मग त्याच्याऐवजी दुसरी काय मिळणार आहे का? असं असू शकते. म्हणजे मी अधिकृतरीतीने त्याबद्दल बोलणं उचित नाही आहे, कारण मी त्या चर्चेमध्ये नाही. महाविकास आघाडीच्या याच्यामध्ये ती चर्चा बरोबर. काही ठराविक नेत्यांमध्ये शेवटचे 2 प्रश्न. लोकसभेची निवडणूक होती, ती मोदी विरुद्ध राहुल असं करण्याचा प्रयत्न झाला, तशी ती झाली नाही. ती मोदी विरुद्ध पवार ठाकरे अशीच झाली ॲक्च्युली, तसं मला. ही विधानसभेची निवडणूक काय आहे तुमच्या दृष्टीने? बघा, नरेटिव्ह आम्ही ठरवत नाही. नरेटिव्ह त्यांनी ठरवल्यानंतर झाली. जर नकली संतान हा विषय जर झाला आता ते नसता, बोलत नाहीत तसं. ते नकली संतान हा त्यांनीच विषय काढलं, भटकती आत्मा हे त्यांनीच काढलं, मग ऑब्व्हियसली तुम्ही रिलेटेड झालेला. आताही ते टार्गेट आम्हालाच करतायत, उद्धवजींनाच करतायत. पण वर्ध्याच्या सभेमध्ये नाव पण नाही घेतलं मोदींनी. थोडासा बदल दिसतोय तुम्हाला असं वाटतं की 240 पर्यंत आल्यामुळं काही शक्तिपात झाला? पीआर टीमनी सांगितलं असेल की आता हे असं चालणार नाही. आता जे अगोदर केलेले आहेत त्याच्यामुळे हे एवढं आपल्याला सेटबॅक झालेलं ते होणार नाही. ही वस्तुस्थिती असू शकते. पण एक गोष्ट नक्की आहे की ज्या झाडाला आंबे असतात त्याच्यावरती दगडे मारले जातात, म्हणून टीका आमच्यावरती जास्त होते. आज उद्धवजींवरती आदित्यजींनाच का टार्गेट केला जातो प्रत्येक गोष्टीसाठी? तर ह्या टीका ज्या आहेत त्या आम्ही करतो. पण ती नेतृत्व पण घेऊन जाण्याची दमक आमच्यामध्ये असल्यामुळे आम्ही हा थोडा सामोरे जातोय. हायपोलिटिकल प्रश्न आहे, पण काही सर्वेनुसार महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात कमी फायदा किंवा कमी जागा या उद्धव ठाकरेंना मिळत आहेत, आणि महायुतीमध्ये सुद्धा भाजप किंवा देवेंद्रांचं जास्त नुकसान होत आहे. त्यामुळं परत एकदा देवेंद्र उद्धव हे एकत्र येण्याची किंवा नाही, भविष्यामध्ये मला असं अजिबात काही का आता खूपच नाही, अजिबात नाही. कारण काय झालंय, ही लढाई वैचारिक लढाईवरती घेऊन जायला पाहिजे. पण ही वैचारिकच्या बाजूला जाऊन वैयक्तिक स्तरावरती पण ही खूप मोठ्या प्रमाणावरती आताच्या सत्ताधाऱ्यांनी घेण्याचं काम केलेलं आहे. आणि मला वाटतं ते पक्ष ज्यावेळी तोडतो, तुम्ही चिन्ह तुम्ही तोडण्याचं काम, तुम्ही वडीलचं नाव पण घेऊन जाण्याची भूमिका घेता, तुम्ही वैयक्तिक घरच्यांवरती आरोप करण्याचं काम करता, त्याच्यावरती ससेवर आणि काही तथ्य नाही. म्हणजे आदित्यजींवरती जे सुशांत सिंगची जी केसच्या बाबतीत असेल किंवा याच्याजवळ आजही बोलतात लोक काय, ज्यावेळेला सीबीआयने क्लीन चिट दिला, अच्छा ते झाल्यानंतर विधानसभेमध्ये SIT नेमण्याची घोषणा होते, ती अजून स्थापना पण होत नाही. म्हणजे ह्या ज्या सर्व गोष्टी जे वैयक्तिक स्तरावर हे दुर्दैव आहे राजकारणामध्ये. म्हणजे मी स्वतः विलासरावजींच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे. मी गोपीनाथ मुंडेजींच्या विरोधी पक्ष असताना त्यांनाही सामोरे जाण्याचं काम केलेलं आहे. मंत्री असताना अनेक विरोधी पक्ष नेते, म्हणजे नारायण राणे त्यावेळी विरोधी पक्ष नेते होते, त्यांना
सामोरे जाण्याची भूमिका घेतली. म्हणजे असंख्य जे लोकांबरोबर केलेलं पण असं राजकारण मी पाहिलं नाही. आणि म्हणून कधी-कधी असं आम्हाला वाटते, की बाबा भविष्यकाळामध्ये तुम्ही कोण? असं जर कोणीतरी विचारलं, तर आमदार आम्ही आहोत हे बोलायला पण उद्या आम्हाला लाज वाटू नये. ही जी खालची पातळी जी राजकारणाची झालेली आहे, ती मला असं वाटतं उंचवण्याचं काम व्हायला पाहिजे. ते सर्वांनीच केलं पाहिजे. अर्थात ती पुढच्या काळामध्ये होईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करू. पण आपण जे बोलला त्याप्रमाणे मला असं वाटत नाही, की असं काही शक्यता ची शक्यता आहे. बरं, ठीक आहे. खूप धन्यवाद सचिन आहेत. आपण मोकळेपणाने थँक सगळ्या यू. विषयांवरती तुम्ही बोललात. तुमची जी भूमिका नाही, आहे मलाही आनंद ती झाला कारण ती बोल मांडली. बिडूबद्दल मला 1 शब्द 2 मिनिटं बोलावंच लागेल कारण मी खूप फॉलो करतो आणि फार इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि अनेक वेळा काही ज्या गोष्टी जे मनात असतात, तर हल्ली तर असं झालेलं आहे, की मुलांना काही जरी विचारलं तरी ते बोलतात, का तुम्हाला काय माहिती आहे? बघा Googleवर हे लिहिलेलं आहे. तर काढून दाखवतो. तर मला असं वाटतं काही काळानंतर तुम्हाला काय माहिती आहे? बघा बोल भिडू हे बोलतोय. क्या बात! वाह! खूप धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षको, सचिन अहिर यांना आपण सगळे प्रश्न विचारले, मुंबईबद्दल विचारलं, महाराष्ट्राबद्दल विचारलं, मुख्यमंत्री पदाचा जो वाद आधीच सुरू झालेला आहे त्याच्याबद्दल देखील विचारलं, वेगळ्या नरेटिव्हबद्दल विचारलं, उद्धव ठाकरेंवरती जे आरोप होत आहेत, त्यांनी हिंदुत्व सोडले, ते मुस्लिम दार्जिने होत आहेत, त्याच्याबद्दलही विचारलं. त्यांनी तपशीलवार उत्तरं दिली. तुम्हाला त्यांची उत्तरं कशी वाटली? तुम्ही तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच मुलाखतींसाठी, संवादांसाठी बघत राहा बोलबट.